नमस्कार श्रोत्यांनो. शिवमहापुराण भाग 16. ओम गण गणपतये नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वती नमः. माझे सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. शिव पार्वतीच्या चरणी कोटी कोटी वंदन. श्रोत्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या शिवतत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. हर हर महादेव की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कामदेव भस्मसात झाला. ब्रह्मदेवाकडून तारकासुराच्या वधाचा उपाय कळल्यानंतर शिव पार्वतीचा विवाह लवकरात लवकर जमून यावा म्हणून इंद्राने सर्व देवांचा विचार घेऊन प्रयत्न सुरू केले. त्याने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. त्याने नमस्कार केला व म्हणाला, देवराज, तुम्ही माझे स्मरण केले ते माझे सद्भाग्यच आहे. मी तुमची काय सेवा करू? तेव्हा इंद्र प्रसन्न होऊन म्हणाला, हे माझ्या एकट्याचे कार्य नसून सर्व देवांचे कार्य आहे. हे सिद्धीस नेले तर देवांसह संपूर्ण विश्व सुखी होणार आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवांच्या वरामुळे तारक नावाचा महादैत्य अजिंक्य झाला आहे. तो सर्वांना दुःख देत आहे. शिव तेजापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडून त्याचे मरण आहे असे ब्रह्माजीने आम्हाला सांगितले आहे. सध्या भगवान शंकर हिमालय पर्वतावर तप करीत आहेत. ते स्वतंत्र परमेश्वर असल्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही कामना नाही. पार्वती पित्याच्या आज्ञेनुसार आपल्या सख्यांसह त्यांची सेवा करीत आहे. ती भवानी त्यांची पत्नी होणार आहे. परंतु ज्या योगे शंकर तिच्यावर अनुरक्त होतील असे काहीतरी कर. त्या दोघांचे मिलन झाले तर तू कृतार्थ होशील. आमचे सर्व दुःख नष्ट होईल आणि सर्व जगात तुझी चिरस्थायी ख्याती होईल. ती कामगिरी ऐकून कामदेवाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली. देवराज, तुम्ही सोपविलेले हे जबाबदारीचे कार्य अवश्य पूर्ण करीन असे आश्वासन देऊन त्याने इंद्राचा निरोप घेतला आणि रती व वसंत यांना घेऊन तो योगेश्वर शंकर तप करीत होते तेथे गेला. कामदेव शिवजींच्या तपश्चर्येच्या ठिकाणी गंगावतरण तीर्थावर गेला. तेथे भगवानांना तपमग्न पाहून त्याने आपली माया दाखविली. वसंताच्या प्रभावाने तेथील सर्व वृक्ष प्रफुल्लित होऊन गेले. फुलांचा सुगंध दरवळू लागला. भ्रमर गुंजारव करू लागले. कोकिळा सुस्वर कुंजन करू लागले. वातावरण मनोहर होऊन गेले. कामदेव रतीसह शिवजी समीप उभा होता. त्याने आम्रमंजिरीचा बाण लावून धनुष्य सज्ज ठेवले होते. पण समाधीमग्न शिवजींच्या मनात प्रवेश करण्यासाठी त्याला छिद्रच मिळेना. तेवढ्यात पार्वतीचे आगमन झाले. तिच्या ठाई जगातील सर्व सौंदर्य एकवटले होते. असीम लावण्याची पुतळी अशी ती शैलराज कन्या आपल्या सख्यांसह शिवजींची पूजा करण्यासाठी तेथे आली. पार्वती शंकराजवळ आली त्यावेळेस त्यांनी क्षणभर ध्यान सोडून दिले. कामदेव त्या संधीची वाट पाहत होता. त्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटावे म्हणून त्याने तात्काळ पुष्पबाण सोडला. त्याच्या प्रभावाने शिवजींनी पार्वतीकडे पाहिले. तिचे विलक्षण सौंदर्य पाहून त्यांच्या मनात तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला. ते तिच्याकडे एकटक पाहू लागले.
तीही लज्जेने संकोचून उभी राहिली आणि प्रणयातूर भावनेने त्यांच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात शिवजी भानावर आले. मी तर तपश्चर्येत मग्न होतो, पण आता पार्वतीच्या सौंदर्याचे अवलोकन करत आहे. तिचे अंग प्रत्यंग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी धडपडतो आहे. हा काय प्रकार आहे? माझ्या ध्यान साधनेत हे विघ्न कुठून उपटले? माझ्या चित्तात विकार उत्पन्न करणारा तो दुष्ट कोण आहे? असा विचार करून भगवंत आसपास पाहू लागले. तेव्हा हाती धनुष्य घेतलेला कामदेव गर्वाने उभा असलेला दिसला. तो दुसरा बाण सोडण्याच्या तयारीतच होता. त्याच्या कपट लक्षात येताच त्यांना राग आला. तेवढ्यात कामदेवाने तो अमोघ बाण सोडला, पण शिवजींनी केवळ दृष्टिक्षेपानेच त्याचे निवारण केले. ते पाहून तो भयकंपित झाला. भयाने व्याकुळ होऊन इंद्रादिकांचे स्मरण करू लागला. त्याची आर्तहाक ऐकून सर्व देव तत्काळ उपस्थित झाले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला आणि त्यांना शांत करण्यासाठी त्यांची स्तुती करू लागले. पण काहीही उपयोग झाला नाही. अनिवार्य संतापाने त्यांनी तृतीय नेत्र किंचित उघडला. त्यातून अग्नीचा धगधगीत लोळ बाहेर पडला. त्या अग्नीने कामदेवाला चहूकडून घेरले, त्यामुळे तो खाली पडला. सर्व देव शिवजी याला क्षमा करा असे म्हणत होते. तोवर त्या अग्नीने कामदेवाचे भस्म करून टाकले. ते दृश्य पाहून देवांना फार दुःख झाले. ते व्याकुळ होऊन रडू लागले. पार्वती भीतीने पांढरी पडली. हे सर्व इतक्या त्वरेने घडून आले की मदनाची पत्नी रती दगडासारखी स्तब्धच उभी राहिली. भानावर येताच दुःखाने आक्रोश करू लागली. रतीचे सांत्वन करून सर्व देव शिवजींकडे गेले. त्यांची स्तुती करून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, कामदेवाने येथे येऊन जे कृत्य केले त्यात त्याचा स्वतःचा काहीही स्वार्थ नव्हता. आमच्या सांगण्यावरून त्यांनी हे धाडस केले. तारकासुराचा त्रासामुळे आम्ही फारच त्रस्त झालेलो आहोत, म्हणून कामदेवाला हे काम करण्यास सांगितले होते. तो तुमच्या क्रोधाग्नीत भस्मसात झाला, म्हणून रती फारच दुःखी झाली आहे. तिचा विलाप पाहून आम्ही मृतप्राय झालो आहोत. तुम्ही तिच्यावर दया करा. तिला आश्वासन देऊन तिचा शोक दूर करा. त्यांच्या प्रार्थनेने महादेव किंचित शांत झाले. ते म्हणाले, देवांनो, माझे म्हणणे नीट ऐका. माझ्या क्रोधाने जे झाले ते झाले. त्याच्याविषयी चर्चा व्यर्थ आहे. रतीचा पती कामदेव अनंग रूपाने शरीररहित राहील. द्वापार युगात कृष्णावतार होईल. त्यावेळी तो कृष्णपत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने जन्म घेईल. तो जन्मल्याबरोबर शंभरासूर नामक दैत्य त्याला पळवून नेईल. त्याला समुद्रात बुडवील. तो मेला असे समजून आपल्या नगरात परत जाईल. तोपर्यंत रतीने शंभरासूर राजाच्या नगरात राहावे, म्हणजे तिला प्रद्युम्नची प्राप्ती होईल. तो शंभरासुराशी युद्ध करून त्याचा वध करील. आपली पत्नी प्राप्त झाल्यामुळे सुखी होईल. त्यानंतर शंभरासुराचे सर्व धन घेऊन तो रतीसह द्वारकेला जाईल. ते ऐकून देवांना मोठे समाधान वाटले. ते स्तुती करीत असताना शिवजी अंतर्धान पावले. देवांनी रतीची समजूत काढली आणि ते आपल्या स्थानी गेले. तीही शंभरासुराच्या नगरात गेली. पार्वतीची तपश्चर्या. कामदेवाचे झालेले भस्म पाहून पार्वती अतिशय भयभीत झाली. तिची ती अवस्था पाहून नारदाने तिचे सांत्वन केले आणि म्हणाले, कालिके, मी तुझे दुःख समजू शकतो. तुझे कल्याण व्हावे ही माझी अंतस्थ तळमळ आहे, म्हणून मी स्वतः येथे आलो आहे. तू महादेवांसाठी तपस्या केली नाहीस, तू त्यांची सेवा केलीस हे मान्य आहे, पण तिथेही अभिमानाचा अंश होता. तो नाहीसा करण्यासाठी त्यांनी ही लीला केली आहे. शिवजी हे तुझे नियोजित पती असले तरी महायोगी आणि विरक्त आहेत. ते भावपूर्ण तपश्चर्येने प्रसन्न होतात.
म्हणून माझे तुला एवढेच सांगणे आहे की अपेक्षित हेतू साध्य करायचा असेल तर त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. मग तुला त्यांचा कधीही वियोग होणार नाही. पार्वती नमः शिवाय हा मंत्र शिवजींना अतिशय प्रिय आहे. त्यांच्या श्रवणाने ते प्रसन्न होतात. या मंत्राचा विधीपूर्वक आणि नियमपूर्वक जप केल्याने शिवजींचे दर्शन होते. नारदाचे बोलणे ऐकून पार्वतीला आनंद झाला. आशेचा किरण दिसल्यामुळे तिच्या मनात नवी उमेद निर्माण झाली. तिने त्यांना नमस्कार केला. महादेवांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी पार्वतीला एक उत्तम साधन मिळाले होते. तिने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. दुसरा दिवस उजाडला. पार्वतीने शिवजींचे स्मरण केले. माता पित्यांना वंदन करून ती आपल्या 2 सख्यांसह वनात गेली. तिने सुंदर वस्त्रांचा त्याग करून वल्कले परिधान केले. अलंकार काढून ठेवून मृगचर्म धारण केले. अशा प्रकारे तपस्व्यांसारखी वेशभूषा करून तिने शृंगी तीर्थावर तपश्चर्या करायचे ठरविले. गौरीने तप केले म्हणून त्या शिखराला पुढे गौरी शिखर असे नाव पडले. मग तिने इंद्रियांचे दमन करून दुष्कर तपश्चर्या आरंभिली. उन्हाळ्यामध्ये आपल्या 4ही बाजूंना अग्नी प्रज्वलित करून अहोरात्र मंत्रजप करीत असे. पावसाळ्यात उघड्या मैदानावर किंवा शिळेवर बसून तप करीत असे. हिवाळ्यात रात्रसमय गळ्या इतक्या पाण्यात उभं राहून पंचाक्षर मंत्र म्हणीत शिवध्यानात रममाण होत असे. तिने व तिच्या सख्यांनी तेथे काही वृक्ष लावले होते. वेळ मिळताच ती त्यांना पाणी घालीत असे. प्रथम फलाहार घेऊन व नंतर नुसती पाने खाऊनच तप केलं. अशा रीतीने पुष्कळ वर्षे तप केल्यावर तिने पानांचा आहारही सोडून दिला. निराहार राहून तप करू लागली. पर्ण म्हणजे पाने, पण ते खाणेही सोडून दिल्यामुळे देवांनी तिचे अपर्णा असे नाव ठेवले. त्यानंतर एका पायावर उभे राहून तप करू लागली. तिने तपश्चर्यामध्ये महान ऋषींनाही मागे सारले. अशा प्रकारे तिने 3000 वर्षे आराधना केली. पूर्वी शिवजींनीही याच ठिकाणी 60,000 वर्षे तपश्चर्या केली होती. एवढा प्रदीर्घ तप केल्यावर पार्वती मनोमन विचार करू लागली. मी नारदांनी दिलेल्या पंचाक्षरी मंत्राचा नित्य भक्तीने आणि विधीपूर्वक जप केला असेल, सर्वेश्वर शिवजींची मनपूर्वक आराधना केली असेल तर ते माझ्यावर प्रसन्न होत. त्यानंतर तिने अधोमुख होऊन महाकठीण तपश्चर्या आरंभिली. ते दुष्कर तप आणि तिचे मनोबल पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटू लागले. ऋषीमुनी तिचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तिच्या तपस्येची प्रशंसा करून स्वतःला धन्य समजू लागले. हिमालय आपल्या पत्नीला, पुत्रांना व मंत्र्यांना घेऊन शृंगी तीर्थावर आला. पार्वतीला म्हणाला, बाळ, तू खेद करू नकोस. रुद्रदेव विरक्त आहेत म्हणून तुला दर्शन देत नाही, हे तू लक्षात घे. तुझा स्वीकार करण्यासाठी येथे येतील हे संभवत नाही. त्यांच्या आराधनेत वेळ घालवू नकोस. त्यानंतर मैनाक, सह्य, मेरू, कौंच, क्रौंच यांनीही पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पार्वतीचा आत्मविश्वास आणि तिची तपावरील निष्ठा पाहून तिचे मातापिता व आप्त आश्चर्यचकित झाले. तिची प्रशंसा करून आपापल्या स्थानी परत गेले. देवांची शिवजींना विवाह करण्याची प्रार्थना. त्यानंतर पार्वतीने दृढ निश्चय करून पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्या तपाच्या प्रभावाने चराचर क्षुब्ध झाले. तिची तपश्चर्या पाहून सर्व देव, ब्रह्मदेव, श्रीहरी हे महादेवाकडे गेले व त्यांनी महादेवांना विनंती केली, हे भगवंत, तारकासूर फारच उन्मत्त झाला आहे. त्या दैत्याचा मृत्यू तुमच्या पुत्राच्या हातूनच होणार आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा. या संकटातून आम्हाला सोडवा. हा हेतू सिद्ध होण्यासाठी
पार्वतीचे पाणी ग्रहण करा. तुम्हा दोघांचा विवाह झाला तरच आमचे कष्ट दूर होणार आहेत. शैलराजाच्या मनात ही आपली कन्या तुम्हाला द्यावी असे आहे. त्यावर शिवजी म्हणाले, श्रीहरी, तुम्ही मला पार्वतीशी विवाह करण्यास सांगत आहात, पण त्याचे व्यावहारिक परिणामही लक्षात घ्या. मी तिचे पाणी ग्रहण केल्यावर ती कामदेवाला पुन्हा जिवंत करील. कामदेवाचे दहन करून मी देवांचे फार मोठे कार्य केले आहे. आता तुम्ही ही कामना रहित होऊन माझ्याप्रमाणे दुष्कर तप करा. कामदेव नसल्यामुळे तुमच्या तपश्चर्येत कोणतेही विघ्न येणार नाही. तुम्ही समाधी योगे परमानंदाचा अनुभव घेऊ शकाल. पूर्वी मदनाने तुम्हा देवांची व तपोनिष्ठ ऋषीजनांची काय अवस्था केली होती ते आठवा. काम हा नरकाचा द्वार आहे. तो महाकुटील आणि दुष्ट आहे. कामामुळे क्रोध, क्रोधामुळे मोह, मोहामुळे चित्तभ्रम आणि चित्तभ्रमाने तपश्चर्येचा नाश, अशी त्याची पद्धतशीर कार्यनीती आहे. म्हणून सावध व्हा आणि स्वस्थ मनाने तप करा. अशा प्रकारे शिवजींनी निष्काम धर्माचा उपदेश केला आणि मौन धारण करून पुनश्च दृढ ध्यानात मग्न झाले. त्यानंतर सर्वांनी अत्यंत दीनपणे शिवजींची स्तुती केली. त्यांची कृपा व्हावी म्हणून व्याकुळ होऊन अक्षरशः रडू लागले. शिवजींना त्यांनी वारंवार आमचा उद्धार करा अशी प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी डोळे उघडले, सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, देवांनो, तुम्ही इथे कशासाठी आला आहात ते स्पष्ट सांगा. श्रीहरी म्हणाले, हे अखिलेश्वर, तारकासुरामुळे आम्हाला फार दुःख सोसावे लागत आहे. शिवजी निष्काम असल्यामुळे विवाह करणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या मृत्यूही संभवत नाही याची त्याला खात्री आहे. तिकडे तुमची प्राप्ती व्हावी म्हणून नारदांच्या सांगण्यावरून पार्वती कठीण तपश्चर्या करीत आहे. तिच्या तपाच्या तेजामुळे चराचर जगत क्षुब्ध झाले आहे. तुम्ही तिच्यावर कृपा करा, तिला वर द्या. माझ्या आणि ब्रह्मदेवांच्या आणि देवांच्या मनात तुमचा विवाह सोहळा पाहण्याची फार इच्छा आहे. ही कामना पूर्ण करा. मदनाची पत्नी रती हिला तुम्ही वर दिलेला आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी वेळ जवळ आली आहे. त्यानंतर देवांनी आणि महर्षींनी शिवजींची स्तुती केली. त्यांना नमस्कार केला आणि हात जोडून पुढे उभे राहिले. तेव्हा शिवजी म्हणाले, देव हो, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. शक्य असेल तोपर्यंत मनुष्याने विवाह बंधनात पडू नये. कारण विवाह ही दृढतेने बांधून ठेवणारी फार मोठी बेडी आहे. मनुष्य लोखंडाच्या पाशातूनच मुक्त होऊ शकेल, पण स्त्रीच्या पाशात बद्ध झालेल्या पुरुषाला सुटका नाही. ज्याचे मन विषय सुखात रममाण झालेले असते त्यांना स्वप्नातही मोक्ष दिसत नाही. विषय हे विषा समानच असतात. पण हे सर्व माहीत असूनही मी तुमचे कार्य करणार आहे. मी भक्ताच्या अधीन आहे. भक्तांच्या इच्छेनुसार उचित अनुचित अशी सर्व कर्मे करतो. तारकासुराचा उन्मत्त वर्तनाने तुम्हाला जे दुःख प्राप्त झाले आहे ते मी निसंशय दूर करीन. मला विषयांची आवड नाही, तरीही देवकार्य सिद्धीस जाओ म्हणून गिरिजेशी विवाह करेन. तुम्ही निर्भय होऊन आपापल्या स्थानी जा. तुमचे सर्व हेतू पूर्ण होणार याची खात्री बाळगा. असे पूर्ण झाल्यावर शिवजी पुन्हा समाधी मग्न झाले. विष्णू, आदिदेव आणि ऋषीमुनी आनंदाने स्वस्थानी परतले. सप्तर्षीकडून पार्वतीची परीक्षा. त्या समयी पार्वती फार कठोर तपश्चर्या करीत होती. तिचे तप पाहून शिवजीही विस्मयचकित झाले. त्यांनी वशिष्ठ आदी सप्तर्षी यांचे स्मरण केले. ते तत्काळ तेथे उपस्थित झाले. त्यांनी शिवजींना आदराने नमस्कार केला व म्हणाले, आपण आमचे स्मरण केले त्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. आम्ही तुमचे दास आहोत. तरी जे काही कार्य करायचे असेल ते सांगा. त्यांची विनम्रता पाहून शिवजी प्रसन्न झाले. ते म्हणाले, सप्तऋषींनो, तुम्ही सर्व चतुर आहात.
माझे हित करणारे आहात. आता मी काय सांगतो ते ऐका. गौरी शिखरावर हिमालयाची कन्या दृढ तपश्चर्या करीत आहे. मी तिचे पाणी ग्रहण करावे अशी तिची इच्छा आहे. म्हणून सर्व कामनांचा त्याग करून मी फक्त माझ्याकडेच चित्त लावून आहोत. तुम्ही तिच्याकडे जा, तिची परीक्षा घ्या. कपट करून व खोटे बोलून तिला फसवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तिचा निश्चय पक्का आहे ते कळेल. माझी तुम्हाला अशी आज्ञाच आहे, म्हणून या कार्याबद्दल शंका घेऊ नका. त्याप्रमाणे सप्तर्षी पार्वतीच्या तपश्चर्येच्या ठिकाणी गेले. तपामुळे तिच्या ठाई प्रगटलेले असीम तेज पाहून ते थक्कच झाले. त्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाले, हे शैलपुत्री, तू कशासाठी तप करीत आहेस? तुझ्या मनात कोणत्या देवाची इच्छा आहे? तुला काय पाहिजे? पार्वती म्हणाली, हे श्रेष्ठ मुनींनो, मी माझे मनोगत सांगते. नारदांच्या सांगण्यावरून मी हे तप करीत आहे. शिवजी पती म्हणून प्राप्त व्हावेत अशी माझी दृढ इच्छा आहे. पण भगवान शंकर दयाळू आहेत, करुणेचे सागर आहेत. ते माझी मनीषा नक्की पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. ते ऐकून सप्तर्षींना हसू आले. ते म्हणाले, पार्वती, स्वतःला विद्वान पंडित म्हणवणाऱ्या नारदांचे चरित्र तुला माहीत नाही? ते कळ लावणारे आणि दुसऱ्याच्या चित्तात भ्रम उत्पन्न करणारे म्हणून कुख्यात आहेत. त्यांचे ऐकल्यामुळे नेहमी नुकसानच होते. आम्ही तुला त्यांची एक गोष्ट सांगतो, त्यावरून काय ते ओळख. त्यांनी दक्षाच्या 10,000 पुत्रांना वैराग्याचा उपदेश केला. त्यामुळे ते त्यांच्या घरी कधीच परतले नाहीत. या नारदांनी चित्रकेतू नामक विद्याधराला उद्देश करून त्याचे घर शून्य करून टाकले. प्रल्हादाला उपदेश करून हिरण्यकश्यपूकडून त्याचा छळ करवला. असे आहेत नारद. ते दुसऱ्यांचा बुद्धिभेद करतात. ज्यांना ज्यांना त्यांनी उपदेश केला त्या सर्वांनी घरदार सोडून भिक्षा वृत्तीच पत्करली. ते दिसायला तेजस्वी आहेत, पण मनातून काळे आहेत. मुली, ज्यांच्या प्राप्तीसाठी तू हे खडतर तप करीत आहेस, ते शिवजी उदासीन, निर्विकार आणि कामदेवांचे शत्रू आहेत. त्यांना घर न दार, त्यांच्या कुळाचा पत्ता नाही, त्यांचे माता पिता कोण आहे हेही माहीत नाही. ते अमंगल वेश धारण करतात, भूता प्रेतांबरोबर वावरतात. हे तुला कळत कसे नाही? म्हणून आमचे म्हणणे ऐक. त्यांच्या प्राप्तीचा विचार सोडून दे व आपल्या घरी जा. तिथे सुखात आनंदात राहा. तुझे कल्याण होईल. वैकुंठपती श्रीहरी हेच तुझ्यासाठी अनुरूप आहेत. ते सुंदर आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. तू त्यांच्याशी विवाह कर. सर्व सुखे तुझ्या पायाशी लोळण घेतील. शिवजी भणंग आहेत. त्यांच्याशी विवाह करण्याचा हट्ट सोडून दे. सप्तर्षींचे बोलणे ऐकून पार्वती हसून म्हणाली, मुनीश्वर, तुम्ही आपल्या समजुतीनुसार माझ्या कल्याणार्थ जे काही सांगितलेत ते अगदी खरे आहे. पण मी पर्वताची कन्या असल्यामुळे स्वभावताच कठोर आहे. म्हणून माझ्या दृढ विश्वासाचा मी त्याग करू शकत नाही. मी माझा हट्टही सोडणार नाही. मला क्षमा करा. नारदाविषयी तुमचे मत काहीही असले तरी ते माझे गुरु आहेत. त्यांच्या वचनांवर माझा पूर्ण विश्वास आहे. गुरुजनांनी सांगितलेले सर्व खरेच मानले पाहिजे. मला तपश्चर्येचे फळ मिळो वा न मिळो, मी गुरु आज्ञेचा भंग करणार नाही. म्हणून तुम्ही वा अन्य कोणीही माझे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरी मी तपश्चर्यापासून जराही विचलित होणार नाही. शिवजींनी माझ्याबरोबर विवाह केला नाही तर मी अन्य कोणत्याही पुरुषाशी विवाह करणार नाही. आजन्म अविवाहितच राहील. शिवजींची प्राप्ती हेच माझे अंतिम ध्येय आहे आणि ते मी साध्य करणारच. सप्तर्षींना वंदन करून ती शिवस्मरण करीत शांत उभी राहिली. त्यांनी तिचे कौतुक केले. तिचा जय जयकार करीत शिवजींपाशी गेले. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि त्यांची आज्ञा घेऊन आपापल्या स्थानी गेले. शिवजींकडून पार्वतीच्या तपश्चर्येने परीक्षा. सप्तर्षी निघून गेल्यावर
शिवजींनी स्वतः पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. हाती दंड आणि छत्री घेऊन हळूहळू चालत तपोवनाकडे गेले. त्या अद्भुत तेजस्वी वृद्ध ब्राह्मणाला पाहून तिला आनंद झाला. तिने पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना बसण्यासाठी आसन दिले. ती म्हणाली, विप्रवर्य, तुम्ही श्रेष्ठ वेदज्ञ आहात असे वाटते. तुमच्या तेजाने तपोवन प्रकाशमान झाले आहे. तुम्ही कोण आहात? कोठून आला आहात? ब्राह्मण म्हणाला, तू कोणाची कन्या आहेस? या निर्जन वनात कशाला आणि कशासाठी तपश्चर्या करीत आहेस? ब्राह्मणाची जिज्ञासा पाहून पार्वती म्हणाली, मी घर सोडून गंगातीरी तप करण्यासाठी आले आहे. शिवजींनी पती रूपात प्राप्त करण्यासाठी प्रदीर्घ तपश्चर्या केली, परंतु यश आले नाही. आता जगून काय करायचे, म्हणून मी अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला आहे. तेवढ्यात तुमचे आगमन झाले, म्हणून मी क्षणमात्र थांबले. आता तुम्ही जा. शिवजीने माझा अंगीकार केला नाही, म्हणून मला जगण्यात रुची राहिलेली नाही. यानंतर मी जेव्हा जेव्हा जन्म घेईल तेव्हा तेव्हा शंकरच माझे पती होतील. पार्वतीचे बोलणे ऐकून तो वृद्ध ब्राह्मण थक्कच झाला. त्याने तिला देहदहनापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. त्यांच्या समक्ष अग्नी प्रवेश केला. त्यावेळी शंकराच्या प्रभावाने तो अग्नी चंदनासारखा शीतल झाला. याची तिला मोठे नवल वाटले. ती अग्नीच्या बाहेर आली तेव्हा ब्राह्मण हसून म्हणाला, भद्रे, तुझ्या तपश्चर्येमुळे काय झाले आहे पहा. अग्नीने तुझे शरीर जळले नाही. ही तुझ्या तपश्चर्येची सफलता आहे. पण अजूनही तुझे मनोरथ पूर्ण झालेले नाहीत. ही तुझ्या तपश्चर्येची विफलता आहे. तू शिवप्राप्तीच्या उद्देशाने तप करीत असशील तर तुझे वागणे हातातले रत्न सोडून काचमण्यांच्या मागे धावण्यासारखे आहे, हेच मी सांगेन. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून पार्वतीने आपल्या सखीला बोलण्यास सांगितले. तेव्हा विजया म्हणाली, ही पार्वती काली या नावाने प्रसिद्ध आहे. अजून तिचा विवाह झालेला नाही. शंकराशिवाय दुसरा कोणाशीही विवाह करण्याची तिची इच्छा नाही. तेच पती लाभावेत म्हणून हिने तपश्चर्या आरंभिली आहे. 3000 वर्षापासून तळमळीने तप करीत आहे. तेव्हा पार्वती म्हणाली, महाराज, माझ्या सखीने जे काही सांगितले ते सर्व सत्य आहे. मी काया वाचा मनाने शिवजींना पती म्हणून वरले आहे. ही दुर्लभ वस्तू प्राप्त होणार नाही हे मला कळले, पण मनाची उत्कंठा थांबत नाही, म्हणून मी तपश्चर्या करीत आहे. बोलणे पूर्ण होताच तो वृद्ध ब्राह्मण जाण्यासाठी उठला. तेव्हा पार्वती म्हणाली, तुम्ही असे कसे जाता? थोडे थांबा. माझे हित होईल असे काहीतरी सांगा. ब्राह्मण म्हणाला, देवी, तुझी ऐकण्याची इच्छा असेल तरच मी थांबतो. तुला हिताच्या 2 गोष्टी सांगतो, त्यामुळे तुझे कल्याण होईल. वृषभध्वज महादेवांच्या मस्तकावर जटाभार आहे. ते सर्वांगाला भस्म लावतात. व्याघ्रचर्म परिधान करतात. अंगावर गजचर्म पांघरतात. भिक्षेसाठी नरकपाल घेऊन हिंडतात. त्यांच्या सर्वांगावर सर्पच वेढून असतात. ते विषप्राशन करतात. अभक्ष भक्षण करतात. त्यांना 3 नेत्र आहेत. ते दिसायला भयंकर आहेत. त्यांचा जन्म कोठे झाला, कधी झाला हे कोणालाच माहीत नाही. ते भोगरहित आहेत. ते दिगंबर अवस्थेत हिंडतात. भूतप्रेत यांच्या संगतीत राहतात. त्यांना 10 हात आहेत. अशा पतीची तू काय इच्छा करतेस? तुझा विवेक, तुझे ज्ञान हे सर्व कोठे गेले? देवी, तू एक स्त्री रत्न आहेस. तुझा पिता पर्वतांचा राजा आणि महान ऐश्वर्याने संपन्न आहे. मग कठीण तपश्चर्या करून तू असल्या पतीची इच्छा का करतेस? सुवर्ण मुद्रा देऊन काचात खरेदी करावी. चंदन सोडून अंगाला चिखल फासावा. सूर्यप्रकाश सोडून अभिलाषा धरावी. रेशमी वस्त्र टाकून चर्मवस्त्र परिधान करावे. तसे तुझे वागणे अव्यवहार्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कोठे तू कमललोचना आणि कोठे ते त्रिलोचन, कोठे ते चंद्रमुखी आणि कोठे ते पंचमुखी. तुझ्या मस्तकावर त्यांच्या सळसळणारी वेणी आहे, तर त्यांच्या मस्तकावर जटाजूट आहे.
तू अंगाला चंदन लावतेस ते अंगाला चित्ता भस्म फासतात. कुठे तुझी मृदू वस्त्रे, कोठे त्यांचे गजचर्म. कुठे तुझी दिव्यभूषणे, कोठे त्यांची व्यालभूषणे. कोठे मृदंगाचा मधुर ध्वनी, कोठे डमरूची डमडम. कोठे भेरीचा कोलाहल आणि कोठे अशुभ शृंगीनाद. अर्थात तुझी आणि शिवजींची कोठेही बरोबरी नाही. त्यांच्याकडे धन असते तर ते दिगंबर कशाला राहिले असते. वाहन म्हणून एक म्हातारा बैल सोडल्यास त्यांच्यापाशी अशी कोणतीच सामग्री नाही. अशा परिस्थितीत तू यांच्याशी कसा काय संस्कार करणार. तुझ्या भल्यासाठी ते मी सांगितले आहे. आता तुला योग्य वाटेल ते कर. वृद्ध ब्राह्मणाने पार्वतीला शिवजीबद्दल जे काही सांगितले ते ऐकून तिला फारच दुःख झाले. तिला त्याचा राग आला. मग त्या ब्राह्मणाला उद्देशून म्हणाली, मी तुम्हाला परमज्ञानी व महात्मा समजत होते. तुम्ही काहीतरी निराळे सांगाल अशी माझी अपेक्षा होती. मग ती फोल ठरली. तुमच्या मनात नेमके काय आहे हे उघड झाले. मला तुमचा खरोखर खूप राग आलेला आहे. पण ब्राह्मण अवध्य असल्यामुळे मी काही करू शकत नाही. पण त्यांच्या मुखातून आणखी शिवनिंदा ऐकू येऊ नये म्हणून गिरिजा आपल्या सखीला म्हणाली, विजया, हा अधम ब्राह्मण काहीतरी बोलू इच्छित आहे. हा शिवजींची निंदाच करणार. याचे निवारण केले पाहिजे. कारण शिवनिंदकालाच पाप लागते असे नाही, तर ती निंदा ऐकणाराही पापांचा भागीदार होतो. शिवाय निंदा करणारा वध्यच आहे. पण हा ब्राह्मण असल्यामुळे आपण त्याचा त्याग केला पाहिजे. चल आपण दुसरीकडे जाऊ, म्हणजे या मूर्खाबरोबर बोलायची वेळ येणार नाही. पार्वतीने त्या ब्राह्मणाची उपेक्षा केली आणि तिथून जाण्यासाठी पाऊल उचलले. तोच शिवजींनी आपले मूळ स्वरूप धारण करून तिचा हात धरला. त्यांना पाहताच ती लाजली व खाली पाहू लागली. शिवजी म्हणाले, पार्वती, मला सोडून तू कुठे चाललीस. आता मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू हवा तो वर माग, मी देईल. तू आपल्या तपश्चर्येने मला जिंकून घेतले आहेस. मी तुझा दास आहे. तुझ्याशिवाय एक क्षणही मला युगासारखा वाटतो. आता तू लाजू नकोस. तू माझी सनातन पत्नी आहेस. मी तुझी अनेक प्रकारे परीक्षा घेतली, त्याबद्दल मला क्षमा कर. संपूर्ण त्रैलोक्यात तूच मला सर्वाधिक प्रिय आहेस. मी तुझ्या अधीन आहे. आता तुझ्या मनात नेमकं काय विचार आहेस सांग. तू माझ्या प्राप्तीसाठी ही कठीण तपश्चर्या केली आहेस, म्हणून तुझी इच्छा पूर्ण करणे हा माझा धर्म आहे. मी लवकरात लवकर तुझे पाणी ग्रहण करेन आणि तुला कैलास पर्वतावर घेऊन जाईल. शिवजींचे बोलणे ऐकून पार्वतीला फार आनंद झाला. तपश्चर्येच्या कष्टाचे विस्मरण झाले. विश्वातील सर्व सुख आपल्या हाती एकवटले आहे असे तिला वाटले. तिचे डोळे आनंदाने फुलून गेले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव की जय. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओ भोलिया ओ शंकरा, तेरा लोटा पिया, तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई. हाथों में लोटा है, लोटे में पानी है. ओ भोलिया ओ शंकरा, तुझे स्नान करा के मैं मगन हो गई. तुझे स्नान करा के मैं मगन हो गई. हाथों में कटोरा है, कटोरे में चंदन है. ओ भोलिया ओ शंकरा, तुझे तिलक लगा के मैं मगन हो गई. तुझे तिलक लगा के मैं मगन हो गई. संग में गौरी है, गौरी में गणपति है. ओ भोलिया ओ शंकरा,
तेरा परिवार देख कर मैं मगन हो गई, तेरा परिवार देख कर मैं मगन हो गई। ओ भोलिया ओ शंकरा, तेरा लोटा पिया, तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई, तेरे लोटे को पी कर मैं मगन हो गई। हर हर महादेव की जय।